आज संडे होता तरी पण आम्ही व्हेज प्लॅन केला, कारण की फ्रीजमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स होते. हे स्प्रिंग अनियन आम्ही 3 दिवस झाले आणले होते आणि मग हे खराब होतील म्हणून आम्ही याची भाजी करायला रेडी झालो. मग डाळ होती, थोडी चणा डाळ 3 तासापूर्वी भिजत टाकली. ती 3 तासात भिजल्यानंतर छान, नंतर स्प्रिंग अनियन घेतले, थोडे धुवून घेतले, त्याला कटिंग वगैरे करणं सुरू केलं. आणि जे ऑनियन होते तेच आम्ही या भाजीसाठी वापरले, तर तेही कटिंग वगैरे करून ठेवले. ही भाजी ॲक्च्युली खूप छान लागते. जर तुम्ही कधी ट्राय नसेल केली तर करून बघा. नंतर थोडेसे एक टोमॅटो कापला, ते कटिंग वगैरे झाल्यानंतर गॅस ऑन करून पॅन ठेवला. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलं. तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकली. जिरा मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता थोडासा तडतडू दिला. त्याच्यानंतर जिंजर गार्लिकची पेस्ट टाकली. जिंजर गार्लिकची पेस्ट ही चांगली कडकडून झाल्यानंतर ऑनियन टाकलं. ऑनियनही थोडंसं भाजू दिलं छान, त्याचा गोल्डन रंगापर्यंत आल्यानंतर टोमॅटो ॲड केले. टोमॅटो ॲड केल्यानंतर त्याला टोमॅटो गळण्यासाठी मीठ हळद टाकलं. त्याच्यानंतर ते 2 मिनटासाठी शिजू दिलं. टोमॅटो चांगलं झाल्यानंतर भाजीला चव चांगली येते. 2 मिनटात ते शिजल्यानंतर टोमॅटो चांगलं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकली. 2 चम्मच रेड चिली पावडर टाकल्यानंतर ते चांगल्या रीतीने मिक्स करून घेतलं. हे मिश्रण आम्ही 2 मिनटं अजून शिजू दिलं, कारण की रेड चिली पावडर आणि मसाला चांगला ॲड झाला पाहिजे. नंतर ते परत झाकण काढून पाहिलं, त्याच्यात डाळ टाकून दिली, चणा डाळ. नंतर थोडीशी मिक्स केली, त्याच्यामध्ये अजून स्प्रिंग ऑनियनही टाकून दिलं. हे दोन्ही पण पदार्थ चांगले मिक्स होऊ दिले. हे छानरित्या आम्ही एकमेकांशी मिक्स करून घेतलं. हे मिक्स करून झाल्यानंतर 4 ते 5 मिनटासाठी हे ठेवून दिलं. याच्यामध्ये सध्या पाणी नाही टाकलं आम्ही, कारण की असंच थोडं सुकी भाजी बनवायचा प्लॅन होता. ही भाजी आणि भाकरी बनवायचा प्लॅन होता आमचा. तर मी भाकरीचं पीठ मळलं. आज खूप दिवसांनी भाकरी करत होती, खूप म्हणजे खूपच दिवसांनी. तर वाटत होतं की ही भाकर होईल की नाही बरोबर, पण ही म्हणजे माझ्या मते तरी ही भाकर चांगलीरित्या आली मला तरी. भाकर चांगली झाल्यानंतर पॅनवर भाकर टाकून दिली, तिच्यावर थोडंसं पाणी ओतलं. आता भाकर शिजत होती तेव्हा आम्ही भाजी पाहिली. भाजी ऑलमोस्ट झालीच होती, ही रेडीच होती ॲक्च्युली. तिची जी डाळ होती चांगली शिजली होती. मग भाकर काढली आणि भाजी सर्व केली. एक पापड तळला आणि मिरचीचं लोणचं त्याच्याबरोबर ॲड केलं.